मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे आणि त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच ठाण्यातील त्यांचा मतदारसंघ जो आहे या कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून केलेला आहे। हा किसन नगर भाग नंबर 2 आहे। या ठिकाणी एक बहीण जी आहे, ज्या बहिणीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि त्या बहिणीच्या घरी मुख्यमंत्र्यांनी अचानक भेट दिली आणि काय नेमकं त्या बहिणीच्या भावना आहेत किंवा कशा रीतीने या योजनेतून त्या बहिणीला जो आहे संपूर्णपणे लाभ झालेला आहे या त्या भगिनी। ताई, तुमचं नाव सांगा। मी सौभाग्यवती साधना कविश्वर सोनवणे। ताई, मुख्यमंत्री आता येऊन गेले आपल्या घरी, खूप आनंद आपल्याला झाला विश्वास होता कधी की राज्याचे मुख्यमंत्री आपल्या घरी येतील? नाही, अजिबात नव्हता विश्वास, पण खूप छान वाटलं ते आले तर। विश्वासच बसत नाही, देवासारखे ते आले आणि खूप आम्हाला त्यांची हेल्प आहे साहेबांची। 1500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला मिळालेले आहेत। एका सामान्य गृहिणीच्या साठी ही रक्कम किती मोठी आहे? खूप मोठी आहे, कारण का आता महागाई भरपूर वाढलेली आहे, तर थोडेफार हातभार लागतो 1500 रुपयाचा। आणि त्यांनी खूप भेटले, काय चर्चा झाली, काय बोलले ते बोलले मी असं तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि परत अजून मी खूप सवलती चालू करणार आहे, योजना चालू करणार आहे सॉरी। आणि मला काही शब्दच नाहीये बोलण्यासाठी की त्यांना खूप आनंद झालेला आहे। ते योगेश जानकर आहेत जे योगेश दादांनी मार्गदर्शन केलेलं आम्हाला। योगेश जानकर आहेत जे या भागातले शिवसेना नगरसेवक आहेत। मुख्यमंत्र्यांनी जी संकल्पना सुरू केली, मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजना, त्याची सुरुवात आपल्या मतदारसंघातून झाली। आणि मी नशीबवान मानतो की सगळ्या बहिणींचा भाव, महाराष्ट्राचा बहिणींचा भाव, आणि त्यांनी आज कुटुंब भेट योजना आज निर्णय घेतला आणि तो माझ्या वॉर्डामधून चालू केला। आणि खरंच सांगतो, अचानक साहेबांनी आले, आम्हाला तिथे लगेच जायला लागलं आणि लक्षात आलं की कुठल्याही घरात गेले आणि सगळ्या महिला एवढ्या खुश झालेत आणि खरंच आज गणपती उत्सव सण आमच्यासाठी चांगल्या प्रकारे साजरा झाला। मुख्यमंत्री ठाण्यात भेट देणार होतेच, पण कुठे देणार आहे, काय कुठे देणार आहे आम्हाला माहित नव्हतं आणि अचानक आमच्या वॉर्डात आले आणि आमच्या मतदारसंघात आले आणि खूप छान वाटलं। आणि शिंदे साहेबांचं आता तुम्ही बघितलं असेल, एवढ्या महिलांनी स्वागत केलं अचानकपणे आणि खरंच त्यांचं मी सांगतो ना, म्हणजे त्यांनी मन जिंकलेलं आहे आज सगळ्या। ताई, भेट झाली, मुख्यमंत्री आले, आपल्या लाडक्या बहिणीला भेटले, कशा रीतीने आभार म्हणा? खूप खूप धन्यवाद आहे त्यांचे। हे परिवार होता आणि या परिवाराला, या बहिणीला, लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री योजनेच्या लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्या या पहिल्या महिला आहेत ज्यांना मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांच्या घरी भेट दिलेली आहे। त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावण्याचा झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। आपका क्या नाम है? मेरा नाम रामबाई दल। बहुत सालों से रहते हैं? हाँ, हम लोग और पैसे मिले क्या? हाँ मिला। कितने मिले? 3000। आपको लगा था पैसे मिलेंगे? हमको लगा आपका भाई का कृपा से बहन को मिल गया। नहीं, इतनी जल्दी मिलेगा ऐसा लगा था? नहीं लगा। 2 लाभार्थी आहेत, त्यांना पण मिळाले। 2 लाभार्थी है? हो, नहीं पाए। और पैसे अभी 3000 रुपया, 3000, 6000 हो गए। हाँ। क्या करेंगे? नाती है, उसके लिए थोड़ा कपड़ा लेंगे, नहीं, स्कूल का? कपड़ा के लिए स्कूल लेंगे, हाँ, स्कूल के लिए खर्चा ट्यूशन के करेंगे, लिए। ट्यूशन के लिए। हाँ, मतलब ये जो पैसे है उसको आपको बराबर फायदा हो रहा है, हाँ सपोर्ट हो रहा है हाँ, परिवार। सब भाई इतना सपोर्ट दे रहे तो फिर वही है ना बहन का सपोर्ट। नहीं, मेरे सब बहनें वही ये है ना। सब हाँ, सुखी वही। रहना चाहिए, खुश रहना चाहिए। हाँ, इसलिए वही है। जब मैं इधर ही किशन नगर से बड़ा हो गया हाँ, तो अभी मुझे मालूम है कि जब एक सर्व सामान्य परिवार जो रहता है, हाँ, जो ऐसे 40 में रहते, मैं भी 40 में रहता था, हाँ, तो उसको कैसे घर चलाना, महीने में हाँ। कैसा ये चलाना बहुत हाँ, मुश्किल है ना। मुश्किल है, तो इससे थोड़ा सा एक सपोर्ट देने का काम हाँ, किया है। हाँ, अभी जो लड़की होगी, ये लड़की पढ़ रहा है हाँ, 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 और लड़की के लिए भी 100% मुफ्त में हायर एजुकेशन
अच्छा अच्छा आपको लड़की गैस के लिए सिलेंडर मिला है? गैस गैस सिलेंडर सिलेंडर 3 मिलने वाले। 3 महीने वाला अभी तक तो मिला नहीं, शायद मिलेगा। हाँ मिलेगा, उसका फॉर्म में भरो फॉर्म भरने वो का भरो। अच्छा। और एक योजना है हमारी लड़की लखपति योजना है। अच्छा अच्छा वो जो बच्ची का जन्म होगा हाँ। तो आप बताओ आपकी हाँ। लड़की होगी उसकी बच्ची होगी अच्छा। तो उसको भी 18 साल तक बनने तक 1 लाख रुपए उसके खाते में जाएगा। हाँ जन्म हुआ वैसे 5,000, हाँ। स्कूल में जाएगा 6,000, तो उसके बाद जैसे तब तक पैसे मिलेंगे। वो भी योजना की है। जो कोई घर में सीनियर सिटीजन है, बड़ा जो बुजुर्ग आदमी, नहीं नहीं बुजुर्ग आदमी गाँव में, नहीं कोई नहीं। अच्छा, उसके लिए भी योजना किया। हाँ नहीं तो सब लोगों के लिए किया है हाँ और उसका फायदा उठाओ। हाँ ये स्कीम योजना जो चालू रहना चाहिए। हाँ एक चालू होगा तो अच्छा है ना। चालू तो भाई रहना ना चाहिए। भाई देगा तो बहन थोड़ी ना बोलेगा। नहीं मतलब आपको करना चाहिए ना। हाँ, चलो। ये काम से आप खुश है? हाँ कैसा लगता है? सरकार का अच्छा है, अच्छा काम कर रहा है सरकार। हाँ आपने अच्छा काम किया। 3,000 अभी मतलब रक्षाबंधन से पहले बाद है। आपको लगा था कि इतने जल्दी पैसे आएंगे? नहीं लगा था, क्यों? अभी फॉर्म भरा था, बोला आएगा नहीं आएगा, फिर आया, अच्छा लगा। पैसा आया तो आपको अच्छा लगा, अच्छा लगा। ये जो हमारी योजना है वो आगे भी शुरू रहनी चाहिए। हाँ रहनी चाहिए, हमारी सरकार बहुत अच्छी है, बहुत अच्छा लगा। 15-20 साल से यहाँ रहते हैं, कभी हमारे अकाउंट में पैसा नहीं आया, कोई सरकार नहीं। अभी आया, हमको बहुत अच्छा लगा, बहुत खुश है सब लोग। आगे को भी रहनी जो चाहिए, आपका भाई सरकार वो तो आने बनता हाँ, अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। और अभी तो जैसे आप सरकार की ताकत बढ़ाएंगे तो सरकार ये 1,500 रुपए जो है उसमें भी बढ़ोतरी करेगी। क्या ये आपका ही पैसा है? ये पब्लिक का पैसा है, पब्लिक के काम आना चाहिए। दूसरा योजना जो आपको मालूम है, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मालूम है आपको? गैस सिलेंडर मिलने वाले हैं, ये गैस सिलेंडर भी मिलने वाले हैं। तो बड़ा फॉर्म भरवाओ, तो उसका भी रजिस्ट्रेशन करवाओ, तो साल में 3 गैस सिलेंडर मुफ्त। और लड़की जो है उसको लखपति योजना भी है, उसकी भी जानकारी ले लो। तो जैसे लड़की का जन्म हुआ, किसी को आपको बताना तो उसको शुरुआत में 5,000 रुपया मिलेगा, लेकिन 18 साल उम्र होने तक 1 लाख रुपया उसके खाते में जाएगा। ये योजना हमने 1 साल पहले की। दूसरा जो एसटी में 50% किया ना, एसटी बस में और दूसरा जो लड़कियां पढ़ना चाहती है वकील बनना, इंजीनियर बनना, उसका पूरा जिम्मा सरकार ने लिया। अच्छी सरकार है, बहुत अच्छा लगा। पैसा आया तो बहुत अच्छा, बच्चे भी खुश हैं। मम्मी का पैसा आएगा। अच्छा, वो आपका पैसा हो हाँ, गया? मेरा हो गया ना, हमको देखिए हम ये लाएंगे, अच्छे पढ़ते मेरे बच्चे भी पढ़ाई करते हैं। पढ़ाई करते हैं, अभी जो समझो बहुत अच्छा 12वीं पढ़ा है हाँ, या डिग्री किया है, डिप्लोमा किया है, तो उसको भी ये जो अप्रेंटिसशिप के पैसे मिलेंगे 6,000, 8,000, 10,000 महीने में। वो अप्रेंटिसशिप करेंगे दूसरी जगह, पैसे देगी सरकार। ये पहले कभी नहीं हुआ था तो यहाँ अगर 20 साल से रहती हूँ, कभी मेरे अकाउंट में पहली बार मैंने देखा, इस सरकार पैसा आया, अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। आपका सब अधिकार खुश है हुए, ना, हाँ। आप कभी बहुत मर्जी अच्छा है। जब मर्जी पैसे निकाल सकते हैं। हमारी लड़की बहन योजना बहुत अच्छी है, आगे को भी रहना चाहिए। आगे रहना चाहिए। हाँ, यही सरकार आएगी तो अच्छा रहेगा। अभी यही आपके आना हाथ में चाहिए। है, हाँ, तो आप पब्लिक के हाथ में है। पैसा आया, हमको यूज किया, अच्छा लगा। बच्चे अभी क्या है, दर महीना आपने जो किया बहुत अच्छा और किया। ये अभी आगे अभी रक्षाबंधन हो गया, अभी भाव भी जाएगा, उसमें भी पैसे मिलेंगे और महीने में मिलते रहेंगे। अच्छा लगा। हर महीने एक कोई मतलब ये परमानेंट ड्यूटी दूसरे लाभ तुम्ही जरा उठा, हाँ चला बसू भाभी आप उनको बैठने दे, उनको बैठने
तुम्हाला पण भेटले. तुमचं काय नाव आहे? पवार. आणि त्या ताई रेशमा पण तुमच्याकडे कधी आले? किती आले? 3,000. वाटलं होतं तुमच्याकडे लवकर येतील का? विरोधक बोलत होते ही योजना फसवी आहे. तर तुम्हाला भरोसा होता? फॉर्म भरला नाही लगेच माझ्या फॉर्म भरला आणि लगेच मला वाटतं 15 दिवसांनी मला आले. अच्छा. आता आणखी ज्या योजना आहेत, गॅस सिलेंडर 3 मिळणार आहे मोफत एका कुटुंबाला. ही योजना पण घ्या. आपली लेक लाडकी लखपती योजना आहे, तिची माहिती घ्या. ही माहिती आपल्याला घ्या, त्याचे फॉर्म भरा. दुसरं, मुली ज्या आहेत त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर सगळ्यांचंच काही हरपत नसते ना. इंजिनियर, वकील, डॉक्टर बनायचं ते पण सरकारने जिम्मेदारी घेतली आहे. आणि जी मुलं त्याच्यामध्ये 12वी आहे, डिप्लोमा ज्यांनी केलाय, डिग्री केली आहे, त्यांना दर महिन्याला आपण प्रशिक्षण भत्ता देणार, ट्रेनिंग पण देणार, पैसे पण देणार. 10,000 पर्यंत, डिग्रीला 10,000. तर ती मुलं पण तुम्ही आजूबाजूची लोक असतील त्यांना माहिती द्या की बाबा ही तुमच्यासाठी योजना आहे, तुम्ही पण फॉर्म भरा. पहिल्यांदा अशा योजना आल्या ना, पहिला होता कधी? हे आपले लोक आहेत, ज्येष्ठ लोकांच्या खात्यात पण 3,000 रुपये टाकणार आपण डीबीटी. वर्षातून त्यांना ते काय छोटे मोठे काय वस्तू घ्यायचे आहेत त्याला पैसे, किंवा तीर्थदर्शन योजना आहे त्याला आपण पैसे देतो. तर त्यामुळे या सर्व योजना ज्या आहेत या तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळाला पाहिजे, म्हणून मी स्वतः आलो इथं. समजले का? तुम्हाला वाटलं होतं मी इकडे सरकारचं काम तुम्ही आले म्हणजे आम्हाला खूप आनंद. अजून मुदतवाढ केली आहे. त्यामुळे जे उरले त्यांनाही फॉर्म भरा. सरकारचं काम कसं वाटतं तुम्हाला? योजना पुढे चालू झाली पाहिजे. म्हणजे योजना चालू राहील आणि ताकद वाढवली तर हे 1,500 पण वाढतील. तुम्हाला कशासाठी आता आलं? हो माहित आहे त्याला काय कोविडमध्ये काम करताना त्यांनी मदत करताना तर तुम्ही काळजी करू नका.